मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. नवरा बायकोचं नातं म्हणजे खूप जिव्हाळ्याचा, प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असतं. पण ज्यावेळी काम करण्याची वेळ येते त्यावेळी असे लक्षात आले आहे की बायकांची काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते. कारण त्या घरकाम, स्वयंपाक, ऑफिसचे काम, धुणी भांडी इत्यादी कामे न थकता एका पाठोपाठ एक करू शकतात. या सगळ्या कामातून सुद्धा बाई ही आपल्या नवऱ्यासाठी सुद्धा वेळ काढत असते. त्यामुळे साहजिकच तिची अपेक्षा असणार की नवऱ्याने आपल्याला सुद्धा तिला थोडा वेळ दिला पाहिजे. कारण नवऱ्याच्या सहवासातूनच नवीन ऊर्जा, उत्साह मिळत असतो. पण अशावेळी नवराच जर थकत असेल आणि उत्साह दाखवत नसेल तर अशावेळी बायकोने काय करावे? हा एक मोठा प्रश्न सर्व स्त्रियांना पडतो. असं मुळीच नाहीये की ब्रेक सर्व काम करून थकतात म्हणून पुरुष थकतच नाहीत असे नाही. त्यांनाही ऑफिसचे काम असते, रोजची दिवसभराची दगदग असते. घरची जबाबदारी, आर्थिक जबाबदारी, काटकसर, इन्व्हेस्टमेंट अशी फिजिकल अशी रिकाम पण ज्यामुळे मेंटली स्ट्रेस येऊ शकतो अशी कामं पुरुष जास्त करतात. मुळात त्यांच्यावर खूप जबाबदारी असते. आणि याचमुळे कदाचित पुरुषांना थकवा येतो. जर नवऱ्याचा हा थकवा घालवायचा असेल तर बायकोने कोणते उपाय करायला हवेत ते पाहूया. तर बायकोने घर आनंदी, प्रसन्न वातावरण ठेवावे. कारण कोणत्याही गोष्टीसाठी नवऱ्याला फोर्स केले किंवा काही गोष्टींच्या जबरदस्तीने डिमांड केल्या तर त्या गोष्टीचे सुद्धा नवऱ्याला टेन्शन येऊ शकते. आणि त्यामुळे सतत थकवा येऊ शकतो. त्यामुळे घरात नेहमी उत्साही वातावरण आणि आनंदी वातावरण ठेवावे. आनंदी आणि प्रसन्न वातावरणात सोबतच योगा, मेडिटेशन इत्यादी करावे. नवऱ्यालाही करायला सांगावे. यासोबतच थोडाफार व्यायामही करायला सांगावा. यातून काही होईल तर कॅलरीज बर्न होतील, एनर्जी मिळेल आणि शरीरातील हार्मोन्स व्यवस्थितपणे कार्य करतील. शक्यतो नवऱ्याचे बाहेरचे खाणे कसे टाळता येईल ते बघावे. घरातील पौष्टिक अन्न, कडधान्ये, ज्यूस, सरबत यांचा खाण्यात जास्त वापर करावा. जेणेकरून आपल्या शरीराला प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स जास्तीत जास्त मिळतील. बाहेर मिळणारे फास्ट फूड हे पचायला जड असते त्यामुळे शक्य होईल तेवढे बाहेरचे खाणे टाळावे. कारण फास्ट फूडमुळे ॲसिडिटी होते आणि त्यामुळे पुन्हा शरीराला थकवा येतो आणि शरीर काम करण्यासाठी साथ देत नाही. एवढे सगळे करून सुद्धा नवऱ्यामध्ये काहीच फरक पडत असेल आणि थकवा तसाच कायम राहत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य ते औषधोपचार करावेत. शरीराने जर साथ द्यावी असं वाटत असेल तर मनही प्रसन्न ठेवायला पाहिजे. नवरा संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर बायकोने तेच दिवसभर घातलेले मळकट कपडे जर अंगावर असतील तर ते बघून सुद्धा नवऱ्याला प्रसन्न वाटत नाही. स्त्रीने घरी आल्यानंतर नवऱ्याला असे जरी म्हटले की मी दमले आहे, दिवसभर खूप थकलेले आहे, भरपूर काम झालेलं आहे, आता मी झोपते, तरी नवऱ्याच्या मनावर त्याचा परिणाम होतो. याउलट बायकोने मस्तपैकी आवरून, छान असा पेहराव करून, मंद सुगंधाचा गजरा माळून, परफ्यूम मारून जर नवऱ्याजवळ गेली तर नवऱ्यालाही प्रसन्न वाटते. असं शोरूम मध्ये रूम फ्रेशनर मारून मंद लाईट लावून वातावरण निर्मिती करावी जेणेकरून मन फ्रेश होईल. त्यानंतर बायकोने नवऱ्याजवळ बसून त्याची विचारपूस करावी. सगळे व्यवस्थित चालले आहे की नाही याची माहिती घ्यावी. यातून भावना मोकळ्या करून द्याव्यात. एकमेकांसोबत प्रेमाने 4 शब्द बोलावेत, विनोद करावेत जेणेकरून वातावरण हसत खेळत राहील. 2 महिन्यातून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकला जावे, ज्यामुळे रोजच्या ताणतणावापासून सुटका मिळेल व मन फ्रेश राहील. नवरा आणि बायकोचे नात्यामध्ये एकांत ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे घाईगडबडीत काही गोष्टी करण्यापेक्षा एकांतात केलेल्या केव्हाही बऱ्या. त्यामुळे सवड काढून दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा. एकमेकांचा विचार करावा. बायकोने नवऱ्याच्या मर्यादा, क्षमता आणि कमतरता सर्व माहीत असतात आणि त्यामुळे ते जाणून घेऊन ती नवऱ्याशी अशा प्रकारे वागले पाहिजे आणि उपाय केले पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक
कमेंट जरूर करा, तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल.